दुसऱ्या बाजूला कृषी क्षेत्रातील सुधारणा ही नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्यासाठी एक महत्त्वाची बाब आणि त्यात सुद्धा देशात तेलबिया आणि भरड धान्य याच्या उत्पन्नाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्याची गरज सातत्याने बोलून दाखवली जाते। कारण काय आहे तर भारत हा 150 कोटींचा देश आहे, म्हणजे 150 कोटी खाणारी तोंड आहेत। या खाणाऱ्या तोंडांना तेल लागतंच। हे खाद्य तेल भारताला मोठ्या प्रमाणात आयात करावं लागतं आणि परिणाम स्वरूप भारताच्या उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा या आयातित खाद्य तेलासाठी खर्च पडतो। दुसऱ्या बाजूला भरड धान्यांची गरज ही देशाला निश्चित आहे, कारण सर्वसामान्य माणसाला मांसातून पोषक मूल्य मिळेल असं नाही। मांस महाग असतं, त्याच्या तुलनेमध्ये डाळीच्या माध्यमातून ज्या देशात सर्वाधिक शाकाहारी व्यक्ती आहेत तिथे पोषण मूल्य पुरवठ्यासाठी सरकारला प्रयत्न करायचे आहेत आणि म्हणून डाळीचं उत्पादन वाढवण्याचं एक काम आणि तेलबियांच्या माध्यमातून तेलाचं देशांतर्गत उत्पादन वाढवण्याच्यासाठीचं दुसरं काम करायला नरेंद्र मोदी सरकारनं याही अर्थसंकल्पात एक पाऊल टाकलंय। 2 कोटी 30 ते 40 लाख टनापर्यंतची आपली गरज आहे आणि त्यातून 1 कोटी 70 लाख टन तेल आपण आयात करतो आणि असा जर पैसा खर्च गेला तर देशाची प्रगती होणं अवघड आहे आणि शेतीमधली उत्पादकता आणि क्रयशक्ती वाढणं अवघड आहे। म्हणून तेलबियांवर भर दिला गेलेला आहे। जगातले सगळ्यात मोठे 25 दशलक्ष टनाचं उत्पादनाच्या वर उत्पादन असूनही आपल्याला डाळी आयात कराव्या लागतात, कडधान्य आयात करावे लागते। त्यामुळे त्याच्यासाठी दीर्घकालीन धोरण 6 वर्षांचं जे आखलेलं आहे